Visit to War Memorial by IESL Group. कर्नल वेसवीकर साहेब आणि सुभेदार मेजर सन्माननीय महाडिक साहेब, अध्यक्ष IESL निगडी पुणे, या युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पित करताना खूप मनोभावे शहीदांचा सन्मान 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवशी IESL तर्फे ठेवला जातो. कर्नल वेसवीकर साहेब आणि सुभेदार मेजर महाडिक साहेब यांनी मनोभावे पुष्पचक्र अर्पित केलेलं आहे. आता इतर अधिकारीसुद्धा इथं उपस्थित आहेत, इतर काही आपले सन्माननीय सैनिक सदस्य उपस्थित आहेत. खूप छान प्रकारे सॅल्यूट देऊन या आपल्या शहीदांना मानवंदना दिली गेली. पुणे कलेक्टर कंपाऊंडच्या समोर वॉर मेमोरियल. आता प्रत्येक सैन्यातनं रिटायर झालेले अधिकारी सैनिक या वॉर मेमोरियलला एक पुष्प अर्पित करतायत. मनातल्या भावना या तर खूपच आपल्या आलेल्या असतात भरून. पहा, मी मुद्दाम प्रत्येकाने पुष्प अर्पित करतानाचा व्हिडिओ समाजासाठी इथं देतो आहे. एव्हरी रिटायर्ड सोल्जर केम हिअर टू सॅल्यूट ऑल दी सोल्जर्स who have sacrificed their lives for this nation. यांची आठवण ठेवणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि इथं IESL ग्रुप दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवशी इथं पुष्प अर्पित केली जातात. खूप मनोभावे या स्तंभाला सॅल्यूट केलं जातं. यामध्ये मनामध्ये असलेलं या प्रत्येक आपल्या शहीदाच्या विषयीचं प्रेम, ही पहा, एका सोल्जरची ही देशभक्त पत्नी, जिच्या घराने खूप मोठं योगदान या देशासाठी दिलेलं असतं, त्यांची ही चिमुरडी. आज तिच्या मनामध्ये इतक्या लहानपणापासून ही देशभक्तीची ज्वाला दिसते. ही आपल्याला कॉमन मॅनच्या कुटुंबामध्ये नाही दिसत. ये हमारा है 84 साल का जवान. एक कडक सॅल्यूट केलं त्यांनी आपल्या या स्तंभाला आणि खूप मनोभावे शहीदांचं स्मरण करत सॅल्यूट केलं आहे. ये होती है फौज की डिसिप्लिन. मी पण आता इथं एक पुष्प अर्पित करतो आहे. हो थांब. मनामध्ये शहीदांच्या विषयी प्रेम असणं हे तर तसं पाहिलं तर प्रत्येक नागरिकाच्या मनात पाहिजे. आपले IESLचे अध्यक्ष सुभेदार मेजर महाडिक साहेब आहेत आणि इतर त्यांचे सर्व सहकारीगण आहेत. पूर्वी IESLचं खूप उत्तमरित्या काम केलेले अध्यक्ष होते कर्नल वेसवीकर साहेब आहेत आणि हे सर्व त्यांचे सहकारी. या सगळ्यांच्या मनोभावना ज्या होत्या त्या त्यांनी या पुष्पचक्राद्वारे आणि या फुलांच्याद्वारे व्यक्त केलेल्या आहेत. चला मित्रांनो, या वॉर मेमोरियलला तुम्ही कधीतरी एक नागरिक म्हणून कधीतरी या शहीदांची नावं वाचण्यासाठी याल. या देशासाठी रक्त सांडलेल्या लोकांची नावं तुमच्या मनामध्ये कोरून ठेवाल आणि इथं जी काही अव्यवस्था आहे त्याच्याविषयी तुम्हीसुद्धा कधीतरी व्यक्त व्हाल. याच अपेक्षेने आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन विषयांसह कविप्राविज शो यूट्यूब चॅनलवर. जय हिंद, जय भारत.